गार्गीज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस बघणार आहोत की रेग्युलर यूज पासून वेडिंग कलेक्शन पर्यंतची सगळी रेंज बघणार आहोत। तुम्ही कुर्तीज वरती, शरारावरती किंवा साडीवरती त्या मॅच करून घेऊ शकता। सुरुवातीला आपण रेग्युलर यूज साठीच्या पर्सेस बघूया। त्यातील हा पहिला प्रकार आहे की हे वेल्वेट वरती ऑल ओव्हर वर्क केलेला आहे, दोन्ही बाजूनी वर्क आहे। याच्या बेल्टला सुद्धा ही वर्कची पट्टी फिरवलेली आहे। याची कॅपॅसिटी खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पण एक छोटा कप्पा आहे चेनचा आणि ह्याची लांबी रुंदी 34 बाय 36 सेंटीमीटर आहे आणि ह्याचा बेस सुद्धा 17 सेंटीमीटर आहे, म्हणजे ह्याची कॅपॅसिटी खूपच छान आहे। हा पिंक कलर आहे। ह्याच्यामध्ये आपण आता कलर बघूया। हा एक ब्लॅक कलर आहे, त्याच्यावरती मल्टी कलरचं वर्क आहे। हा एक बेज कलर येईल, त्यावरती मल्टी कलरचं वर्क आहे। एक मरून कलर आहे। ही एक रेड कलरची बॅग आहे आणि हा डार्क ब्लू कलर आहे। शॉपिंग बॅग मधलाच हा दुसरा प्रकार आहे। याच्यात ऑल ओव्हर मल्टी कलरचं वर्क आहे आणि मिरर वर्क आहे। याच्या बेल्टला सुद्धा हे वर्कची लेस फिरवलेली आहे। याची कॅपॅसिटी चांगली आहे आणि आतमध्ये एक कप्पा दिलेला आहे। याची लांबी रुंदी 33 बाय 31 आहे आणि ह्याचा जो बेस आहे तो 16 सेंटीमीटर आहे। याच्यामध्ये आता हा ब्लॅक बेस आहे कलर। आता ह्याच्यामधला अजून एक कलर आपण बघूया। हा एक कलर आहे, हा रेड बेस वरती येईल। हाही आता शॉपिंग बॅगचा तिसरा प्रकार आहे। हे जे फॅब्रिक आहे ते बनारसी ब्रोकेड फॅब्रिक वापरून ही बनवलेली बॅग आहे। ह्याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे। बेल्टही मोठे येतील आणि ह्याची कॅपॅसिटी ही छान आहे। आतमध्ये एक चेनचा कप्पा आहे। हा शॉपिंग बॅगचा आता चौथा प्रकार आहे। हे ऑल ओव्हर काश्मीरी वर्क दिलेला आहे दोन्ही साइडने आणि ह्याचं बेल्ट जरा मोठे आहेत। ह्याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि या वॉशेबल पर्स आहेत। ह्याच्या आतमध्ये एक चेनचा कप्पा आहेच, पण बॅक साइडला पण एक मोठा कप्पा दिलेला आहे। आता हा ब्लॅक कलर आहे। ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे, ही एक मरून शेड आहे, त्यालाही ऑल ओव्हर काश्मीरी वर्क दिले। रेग्युलर यूजला वापरण्यासाठी हाही पर्सचा एक खूप सुंदर प्रकार आहे। या आपल्याकडच्या फॅब्रिक असलेल्या फॅब्रिक पासून बनवलेल्या पर्सेस आहेत। हे दबू प्रिंट मध्ये येईल। यालाही आतमधून एक चेनचा कप्पा आहे आणि बॅक साइडला एक कप्पा आहे। याची कॅपॅसिटी खूप छान आहे। ह्या वॉशेबल आहेत आणि आता यातले आपण कलर बघूया। हा एक ग्रे येईल, हा एक पिस्ता कलर येईल आणि हा थोडी ऑरेंज शेड येईल। आता अशाच प्रकारच्या बॅग ह्या दबू प्रिंट मधले वेगवेगळं फॅब्रिक यूज करून बनवलेल्या आहेत। काही कलमकारी फॅब्रिक यूज करून बनवलेले आहेत, काही इकतचं फॅब्रिक यूज करून बनवलेल्या पर्सेस आहेत। हा ही एक रेग्युलर यूज साठीचा खूप छान पर्सचा प्रकार आहे, कारण ह्याची कॅपॅसिटी खूप सुंदर आहे। हे आपल्याकडचं प्रिंटेड फॅब्रिक वापरून बनवलेल्या पर्सेस आहेत। याचे बेल्ट ही एक वेगळ्या प्रकारचे आहेत आणि आतमध्ये सुद्धा त्याला एक चेनचा कप्पा आहे आणि एक ओपन कप्पा दिलेला आहे। अस्तरही चांगल्या प्रकारचं लावलेलं आहे आणि बॅक साइडलाही एक चेनचा कप्पा आहे। आता ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट येतील। ही एक प्रिंट आहे, ही एक प्रिंट आहे, ही एक प्रिंट आहे, ही एक प्रिंट आहे, हा एक प्रकार आहे, हा एक प्रिंटचा प्रकार आहे। याच्यामध्ये दोन कलर आहेत। हाही एक पर्सचा प्रकार आहे की आपल्याकडचं प्रिंटेड फॅब्रिक वापरून बनवलेला आहे। हे बुद्धा प्रिंट आहे आणि त्यामध्ये हे 3 कलर येतील। ही एक बॅग वुलन मध्ये वेगळं कलेक्शन आहे। याचे बेल्ट ही वेगळ्या प्रकारचे आहेत।
आणि ह्याच्या आतमध्येही एक कप्पा आहे. त्याचं फिनिशिंग किंवा जे अस्तर लावलेलं आहे तेही कॉटनमध्ये चांगल्या प्रकारचं लावलेलं आहे. त्याला गोंडा आहे आणि ह्याची जी लांबी रुंदी आहे ती 33 बाय 41 सेंटीमीटर आणि त्याचा बेस आहे तो 12 सेंटीमीटर आहे. आता वेडिंग कलेक्शनमधले काही आपण पाउचेस बघूया. हा एक प्रकार आहे. त्याच्या आतमध्ये सुद्धा एक चेनचा कप्पा दिलेला आहे आणि बॅक साईडला सुद्धा एक चेनचा कप्पा दिलेला आहे. इथे अर्धा भाग सिक्वेन्समध्ये अर्धा भाग चेक्समध्ये असं डिझाईन केलेलं आहे आणि बेल्ट म्हणून याची मोठी चेन दिलेली आहे. याचे आपण आता कलर बघूया. हा एक ब्लॅक कलरमध्ये येईल, हा एक सिल्वर कलर येईल आणि हे मरून शेडमध्ये येईल. हाही आता फंक्शनल पर्सचाच प्रकार एक आहे. ह्याच्यावरती जे वर्क केलेलं आहे ते ऑल ओव्हर मोती आणि डायमंड असं ह्याचं वर्क आहे आणि बॉर्डर आहे तेही बारीक मोती आणि डायमंड यांची केलेली आहे. याचा जो बेल्ट म्हणून दिलेला आहे तोही बारीक मोत्यांची माळ आहे. आता यातली आतील जी स्पेस आहे तीही सफिशियंट आहे. एक मोबाईल आणि किल्ली व्यवस्थित राहू शकते. आता त्यामधला हा एक मोती कलर आहे आणि हा एक गोल्डन कलर आहे. हाही एक आता युनिक फंक्शनल असा हँड पाऊचचा प्रकार आहे. ह्याच्यावरती जे वरती सगळं दिसते हे गोटापत्ती वर्क आहे आणि ह्याच्या आतमध्येही एक चेनचा कप्पा दिलेला आहे आणि ह्याचा वापर आपण हँड पाऊच किंवा शोल्डर बॅग म्हणून वापरू शकतो, कारण ह्याला चेन दिलेली आहे मोठी आणि ब्लॅक कलर बेस आहे त्याचा. दुसरी ही ब्लॅक मध्येच प्रकार आहे की त्याच्यावरचं जे वर्क केलेलं आहे ते मोती आणि डायमंड असं वर्क केलेलं आहे. तर त्याच्या आतमध्येही एक ओपन कप्पा आहे आणि चेनही दिलेली आहे, म्हणजे आपण शोल्डर पर्स म्हणून पण त्याचा वापर करू शकतो किंवा हँड पाऊच म्हणून. हा एक प्रकार आहे. त्याच्यावरती एक मल्टी कलरचं वर्क केलेलं आहे प्लस डायमंड वर्क आहे आणि गोल्डन बेस आहे त्याचा. ह्यालाही एक ओपन कप्पा आहे आतमध्ये आणि जे हँडल दिले आहे ते छोट्या मण्यांचे माळ असं दिलेलं आहे. हाही एक प्रकार आहे. ज्यूट मटेरियलमध्ये आहे आणि हे सुंदर प्रकारचं एक मोती वर्क केलेलं आहे. ज्याही आतमध्ये एक चेनचा कप्पा दिलेला आहे आणि हँडल म्हणून एक छोटी मोत्यांची माळ दिलेली आहे आणि आतमध्येही एक चेनचा कप्पा आहे. त्याला बॅक साईडलाही एक चेनचा कप्पा दिलेला आहे. तशीच ही अजून एक ब्लॅक कलरचीच हँड पाऊच पर्स आहे. याच्यावरती हे वर्क केलेलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं वर्क आहे आणि त्याच्या आतमध्येही चेनचा कप्पा आहे. फिनिशिंग खूप सुंदर आहे किंवा लाइनिंग पण खूप छान वापरलेला आहे. याच्या बॅक साईडलाही एक चेनचा कप्पा दिलेला आहे. ही एक ग्रीन कलरमध्ये हँड पाऊच कम पर्स आहे. याच्यावरतीही हे जे वर्क केलं हे गोटापत्ती वर्क आहे, बारीक मोती वापरून वर्क केलेलं आहे. सगळं हे हँडवर्कचा प्रकार आहे आणि खालच्या बाजूला इथेही हे गोटापत्तीचं आणि वर्क आहे. आतमध्ये एक ओपन कप्पा आणि चेन असं दिलेलं आहे आणि ह्याच्या बॅक साईडला सुद्धा एक चेनचा कप्पा दिलेला आहे. ही एक रेड कलरमध्ये आहे की त्याच्या वरच्या भागाला जे वर्क केलं आहे ते मोती आणि रेड कलरचे छोटे मणी असं वापरून केलेलं आहे. ह्याच्याही आतल्या बाजूला एक चेनचा कप्पा दिलेला आहे आणि बॅक साईडला एक चेनचा कप्पा दिलेला आहे. आणि आता हा एक प्रकार आहे ग्रीन कलरमध्ये येईल. याच्यावरती एक सुंदर असं फ्लॉवरचं पॅच केलेलं आहे, म्हणजे चिकटवलेलं आहे. त्याच्या आतील बाजूसही एक चेनचा कप्पा दिलेला आहे आणि बॅक साईडला सुद्धा एक चेनचा कप्पा दिलेला आहे. हे आता पर्सेसमधील आपलं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. ह्याला जी हँडल दिलेली आहे ते मोठे मोती ह्याचंच हँडल केलेली आहेत आणि ह्याचा पुढचा जो वर्कचा भाग दिसतोय तो मोठे छोटे मोती किंवा डायमंड असं सगळं करून हे हँडवर्क केलेलं आहे मिळून. आणि आता आतमधला भाग आहे तोही एक ओपन कप्पा दिलेला आहे आणि स्पेस व्यवस्थित आहे, म्हणजे मोबाईल किंवा एक छोटी अर्धा लिटरची बॉटलसुद्धा राहू शकते. ह्याच्या बॅक साईडला हे जे आहे हे वेल्वेटचं फॅब्रिक आहे. याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे.
हेही एक युनिक आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे पर्समधलं. याच्यावरती हे वरती जे सगळं वर्क दिसते ते हे कुंदन वर्क आहे किंवा डायमंड वर्क आहे, मोती वापरून केलेलं वर्क आहे किंवा ह्याचं जे हँडल आहे तेही बँगल स्टाईल दिलेलं आहे. आतील भाग पण व्यवस्थित स्पेस आहे किंवा एक चेन दिलेली आहे त्याला. आणि बॅक साईड ही येईल. ज्यूट मटेरियलमध्ये ही पर्स आहे. चला तर मग आपला वॉर्डरोब उघडा आणि कुठल्या साडीला मॅचिंग पर्स घ्यायची राहिली ती बघा आणि खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर प्लेस करा. लाईक शेअर तर तुम्ही केलं असेलच, तर असंच जर तुमच्या वॉर्डरोब मधील पर्सेसचं वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला वाढवायचं असेल तर गार्गीजचे अपडेट्स मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.